थोडीशी कुठेतरी कमी वाटली, पण अशी विद्यार्थिनी आता थोड्या तुमच्या समोर मी सादर करतो. तिचं भाषण नक्कीच ऐका आणि तुम्हाला कळेल की गायत्री विद्यालयातील विद्यार्थी किती गुणवंत आहेत. मी आमंत्रित करतो कुमारी स्वरांजली धर्मा जगतावीला. या जोरदार टाळ्या होत्या. खूप सुंदर भाषण करते, फक्त कान देऊन ऐका. अनेक झाले पुढेही होतील अगणित या भूमीवरती, अनेक झाले पुढेही होतील अगणित या भूमीवरती. जानता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती, जानता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर अन विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुजरा राजा शिवछत्रपतींना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्रीचे, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात ज्याचे पहिले मानाचे स्थान, महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात ज्याचे पहिले मानाचे स्थान. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित मी सर्वांना अभिवादन करते. मी कुमारी स्वरांजली धर्मा जगताप, मी गायत्री विद्यालय कल्याण येथे इयत्ता 3री शिकणारी विद्यार्थिनी आहे. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी जिथं उभी राहते तिथं चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात, हीच खरी आनंदाची गोष्ट आहे. इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झाले आहे. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार उचलला तर दिवा पाहिजे, अरे अंधार उचलला तर दिवा पाहिजे, माझ्या देशात शिवबांसारखा युवा पाहिजे, माझ्या देशात शिवबांसारखा युवा पाहिजे. समर्थ रामदासांनी असे सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान होईल, मरा आणि स्वराज्य प्राप्त करा. हे वचन त्यांनी अनेक भक्तांना ऐकवले, पण ज्यांनी ते पूर्ण रूपात साकार केले ते थोर व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांच्या मातेचे नाव जिजाबाई, पित्याचे नाव शहाजीराजे भोसले. दिल्लीपतीच्या नरडीचा घोट घेणारे राजे आम्हाला सिंहरूपात दिसतात. महाराज अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. ते आपल्या मावळ्यांना सतत म्हणायचे, सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का, दुसऱ्याच्या अंजुळण्यास पाणी प्यावे का. परकीय राजवटीत विनाकारण युद्ध होऊन आपली माणसे नाहक मरतात, कुटुंबे उद्ध्वस्त होतात, तरी आपल्या पदरी काय गुलामगिरी. असे सांगितल्याने तर मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा रागाने लाल भडक व्हायचा. ते मावळे बोलत, बोला राजे बोला, तुम्ही जिकडे बोलाल तिकडे येण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ. हिंदवी स्वराज्य उभारताना शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही. काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशाच्या बाजूने लाखो लोक उभे होते, पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही. अरे शब्दांमध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, अरे शब्दांमध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, अरे बघत नसतो आम्ही किती कोणाची जहागीरदारी. महाराजांच्या आदर्श राजकारणाबद्दल मी तुम्हाला 2 उदाहरण सांगते. उदाहरण पहिलं, महाराज नेहमी आपल्या मावळ्यांना म्हणायचे, रयतेच्या भाजीच्या देठालाही आपला हात लागला नाही पाहिजे, म्हणजे जनतेचा एक पैसा देखील नुकसान होता कामा नये. असे प्रजादक्ष राजे होते.
दुसरे उदाहरण ते म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून सैनिकांनी एक नजराणा म्हणून महाराजांसमोर उभी केली. तिला पाहून छत्रपती उद्गारले, अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर जाहलो असतो वदले छत्रपती. युक्त्या आणि कूटनीतीमध्ये तर महाराजांचा हात पकडणं त्या काळात कोणालाही शक्य नव्हतं हे परदेशी इतिहासकारक म्हणतो. युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाराजांच्या किरंगळीत जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. जयसिंगाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 ऐवजी 17 किल्ले देण्याचे राजकारण, अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती आणि औरंगजेबाने जिझिया कर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे म्हणून त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत. व्हिएतनाम एक असा देश आहे की त्याने हिंदुस्थानाकडून अशी प्रेरणा घेतली की त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत 20 वर्ष युद्ध चालू होतं. अमेरिकेला वाटत होतं की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल, केवळ काही तासच पुरे होतील. पण व्हिएतनामचे हे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचं रहस्य विचारलं. त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, स्पष्टच आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणं आमच्यासाठी शक्यच नव्हतं. परंतु युद्धकाळात एका शूर राजाचं चरित्र माझ्या हातात आलं आणि त्यातूनच आम्ही युद्धनीती ठरवली. परिणामी काही दिवसातच आमच्या देशाची सरशी होत आहे असे दिसू लागले. त्यावर पत्रकारांनी विचारलं, हा शूर पराक्रमी राजा कोण होता? त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, छत्रपती शिवाजी महाराज. त्यावर ते असेही म्हणाले, हा राष्ट्रपुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही जगावर राज्य केलं असतं. आणि त्यांनी मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा अशी लिहून ठेवली आहे की माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिलं जावं. आणि ते वाक्य होतं, शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्थ झाला. आणि हे वाक्य आजही व्हिएतनामच्या राष्ट्रपतींच्या समाधीवर लिहिलं आहे. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता, हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, ओघे भूमंडळी. शिवरायांचे चरित्र हा अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. देशभक्त, समाजसेवक, संशोधक आणि जनसामान्य या सर्वांनाच या चरित्र चिंतनाबद्दल जिव्हाळा आहे. आपण माझ्या शब्दरूपी सुमनांची ओंजळ स्वीकारली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. माझ्या भाषणाला पूर्णविराम देते आणि या व्यासपीठाची रजा घेते. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय जय शिवाजी. बघा, आज आपल्या मुलांमध्ये छत्रपतींबद्दल किती आदर प्रेम आहे. आणि आपल्या आजच्या गायत्री विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचा आजचा विषयच तो आहे, माझी संस्कृती आपली परंपरा. मी या गोड मुलीचं छोटंसं स्वागत सत्कार करण्यासाठी संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी बाळासाहेब गुंजाळांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. जोरदार टाळ्या उद्या स्वरांजली धर्मा जगतापसाठी. जोरदार.